टॅनिंगला कंटाळलात का? मी पण कंटाळले. मार्केटला आलेले खूप सारे सोप यूज केले, पण काहीच फरक जाणवला नाही. मग मी विचार केला की एवढ्या सगळ्या केमिकलने बनवलेल्या सोप मध्ये आपण एवढे पैसे कशाला घालायचे, आणि टॅनिंग पण तर जाणार नाही ना. आणि काही मुलींना तर स्क्रब करायला पण कंटाळा येतो. आता टॅनिंग जाणार कशी? त्यापेक्षा एक असा साबण असावा जो मी डेली यूज करेल, त्याने टॅनिंग पण जाईल आणि 4 दिवसाला स्क्रब करायची कटकट पण राहणार नाही. तर आज मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केमिकल फ्री DIY सोप बनवणार आहे. आणि याचा एकच फायदा नसणार तर टॅनिंग सोबतच तुमची स्किन गुलगुलीत पण होईल. आणि हा सोप बनवणं खूप इझी आहे. आणि आपण आता बनवता बनवता बाकी सगळ्या डिटेल्स जाणून घेऊया. फर्स्ट थिंग आपण घेणार आहोत मसूर डाळ, त्यानंतर तांदूळ आणि त्याला मिक्सचर करून घ्यायचं. मिक्सचर केलेल्या मसूर डाळचे 2 स्पून घ्यायचे आहे. मसूर डाळ आपण यासाठी घेणार आहोत कारण ती आपल्या स्किनची टॅनिंग कमी करते आणि स्किनला UV रेज पासून वाचवते. देन स्किन ब्राईटनिंगसाठी आपण 2 स्पून राईस फ्लोअर घेणार आहोत. त्यानंतर 1 स्पून बेसन पीठ घेणार आहोत जे की आपले ब्लॅक हेड्स रिमूव्ह करेल. देन 1 स्पून टर्मरिक पावडर आणि 3 स्पून पोटॅटो ज्यूस जो आपल्या स्किनवरती टोनरचं काम करेल. देन 3 स्पून ऑफ मिल्क अँड देन आय यूज रोज वॉटर. रोज वॉटर टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. त्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट्स प्रॉपरली मिक्स करून घ्यायचे आहे. कुठलाही सोप बनवण्यासाठी आपल्याला सोप बेसची गरज असते आणि मी इथे पिअर्सचा सोप घेतला आहे. तुम्हाला दुसरा हवा असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता सोप बेस. त्याच्यामध्ये पण फ्लेवर असतात आणि प्राईस 150 पर्यंत असते. सोप बेस घेतल्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. देन डबल बॉईल मेथडने त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. सोप बेस मेल्ट झाल्यानंतर गॅसवर असतानाच आपण रेडी केलेले इन्ग्रेडियंट त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. मिक्स केल्यानंतर त्याला जास्त वेळ न ठेवता सोप मोल्डमध्ये त्याला सेट करण्यासाठी टाकायचा आहे, कारण जो सोप बेस असतो तो लगेच फ्रीज व्हायला लागतो. माझ्याकडे सोप मोल्ड नव्हता तर मी माझ्या घरातल्या छोट्याशा टिफिनमध्ये सेट करायला टाकलाय. सोप मोल्ड नसेल तर ज्यामध्ये सेट करणार आहात त्याला ऑइलने सिक्युअर करून मग त्यामध्ये सोप सेट करायला टाकायचा आहे. सोप सेट करायला टाकून झाल्यानंतर मी त्यावरती रोज वॉटर स्प्रे केला आहे आणि एक सोप तसाच ठेवला आहे आणि दुसऱ्या सोपवरती मी थोडंसं टेक्स्चर यावं म्हणून त्यावरती आपण मसूर डाळला जे मिक्सचर केलं होतं ते थोडंसं त्यावरती वरतून मिक्स केलं आहे. त्यानंतर अर्धा तासात सोप रेडी होऊन जाईल. माझ्याकडे सोप मोल्ड नसल्यामुळे मला काढायला खूप थोडा हार्ड गेलं आणि त्यामुळे माझ्या सोपचा शेप पण थोडासा खराब झाला. बट हे माझ्या पर्सनल यूजसाठी आहे, तो चलता है बॉस. बट तुम्हाला सोप मोल्ड घ्यायचं असेल तर ऑनलाईन इझिली मिळून जाईल 100 रुपीजपर्यंत. बाकी काही असू दे पण याचा फ्रेग्रन्स खूप छान होता. सोप रेडी झाल्याबरोबर एक्साइटमेंटमध्ये मी लगेचच हँड वॉश केला आणि खरं सांगते मला इतकं छान स्मूथ स्किन वाटत होती ना, खूप छान. मी विचार केला रेग्युलर यूज केल्यानंतर तर बापरे काय गुलगुलीत स्किन होईल माझी. तुम्ही पण एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसा रिझल्ट मिळाला मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर सोप बेस ऑनलाईन ऑर्डर न करता घरीच बनवायचं असेल तर मी तुम्हाला ते पण सांगणार. मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असेल तर.